हे बा, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि आपली जी निवड समिती आहे BCCI आणि निवड समिती आणि BCCI यांच्यात काही वादविवाद तर झाला नाही आहे ना. कारण पुष्कळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिलेक्टर जी निवड समिती होती सदस्य पुष्कळ ते सांगायचे की आपले जे जुने खेळाडू आहेत म्हणजे अनुभवी सिनियर खेळाडू आहेत त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट म्हणजे घरगुती क्रिकेटसुद्धा खेळलं पाहिजे, जशी की विजय हजारे ट्रॉफी आपली. पण विराट कोहलीला सुरुवातीला ते मान्य नव्हतं. पण निवड समितीच्या सदस्यांनी सांगितलं की फिटनेससाठी फॉर्मसाठी तुम्हाला डोमेस्टिक क्रिकेट सर्वांना खेळावंच लागेल. मग विराट कोहली आणि प्रज्ञान ओझा, सर्व प्रज्ञान ओझा जबरदस्त बॉलर, मग यांच्यात एअरपोर्टवर डिस्कशन झालं आणि मग विराट कोहलीने जाहीर केलं की मला काही प्रॉब्लेम नाही आहे डोमेस्टिक क्रिकेट खेळायला. आणि तब्बल 15 वर्षांनी विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे. किती 15 वर्षांनी? रोहित शर्मासुद्धा त्याच्याबरोबर असणार आहे. कारण आता पुढच्या वर्षी न्यूझीलंडचा दौरा आहे आणि आपल्या खेळाडूंची फिटनेस आणि फॉर्म राहायला पाहिजे. याच्यासाठी सिलेक्टरने सर्व खेळाडूंना आदेश दिले की त्यांनी जे घरगुती क्रिकेट होतं, आपल्या भारतातले वेगवेगळे ट्रॉफी होतात त्यांच्यातसुद्धा त्यांनी खेळावं आणि आपला फॉर्म आपली फिटनेस त्यांनी सिद्ध करावी, नीट ठेवावी. आता न्यूझीलंडचा दौरा आहे पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी 2027मध्ये वन डे क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. त्याच्यामुळे साहजिकच BCCI निवड समितीच्या सर्वांना वाटतं की आपले खेळाडू फॉर्ममध्ये पाहिजेत, फिटनेस पाहिजे त्यांच्यामध्ये आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. तर आता त्या वादावर पडदा पडलेला आहे. तो वाद जास्त लांबविण्यात अर्थ नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर, मनोधैर्यावर वाईट परिणाम होईल. त्याच्यामुळे तो वाद आता मिटवू आपण. आणि तुम्हाला काय वाटतं? तुमचं स्पष्ट मत सांगा की क्रिकेटपटूंनी घरगुती क्रिकेटमध्ये खेळावं की नाही, सांगा तुमचं मत. आणि जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा. असं तर थोडं वादाचे विषय करा शेअर. धन्यवाद.